काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनी अंबड येथे मुख्य जलवाहिनीवर स्कोर वॉलचा सिम्बिडल स्लिप झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी गळती झाली. काही वेळा परिसरात पाण्याची लाट वाहत होती. घटनेची माहिती मिळताच जालना महानगर परिषदेच्या देखभाल व दुरुस्ती पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य जलवाहिनी बंद करण्यात आली. त्यानंतर लाईनमधील पाणी पूर्णपणे खाली करून खराब स्कोअर वॉल काढून नवीन वॉल बसवण्यात आला. अखंड मेहनतीनंतर आज सकाळी 9 वाजता पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. पाणी पुरवठा कसा राहणार? शिरने टेकडी येथील जलकुंभातून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. शुद्धीकरण केंद्रातून दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास जालन्याच्या दिशेने पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. जालन्यात सुमारे 2 वाजेपर्यंत पाणी पोहोचण्याची शक्यता आहे. अंबड शहरात पाणी दाखल झाल्यानंतर रोटेशनप्रमाणे अंबड आणि जालना शहराला संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत नागरिकांच्या नळाला पाणी येणार आहे. महापालिकेच्या तातडीच्या कारवाईमुळे मोठे नुकसान टळले असले तरी काही भागात तात्पुरता पाणी पुरवठा खंडित झाला होता. याद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत संयम बाळगावा व पाण्याची काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलं आहे.